लग्नाला नकार दिल्याचा राग, टाकडीतील तरुणाचा खुरप्याने हल्ला, वाचवताना मुलीचे बोट तुटले. मिरज तालुक्यातील टाकळी येथे लग्नासाठी नकार दिल्याचा राग मनात धरून तरुणाने खुरप्याने हल्ला चढवण्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या हल्ल्यात अभयकुमार रायगोंडा पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या मुलीचे बोट तुटले आहे. दोघांवरही मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टाकळी येथील अक्षय सुभाष पाटील यांनी अभयकुमार पाटील यांच्या मुलीसाठी लग्नाची मागणी घातली होती. मात्र अभयकुमार यांनी लग्नास स्पष्ट नकार दिल्याने अक्षय नाराज होता. नातेवाईक आणि गावकऱ्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान अभयकुमार यांच्या मुलीचा साखरपुडा रविवारी सायंकाळी ठरला होता. ही माहिती कळताच अक्षयने राग मनात धरला. रविवारी अक्षय पाटीलने एका बॅगेमध्ये खुरपे लपवून अभयकुमार पाटील यांच्या घराजवळ पोहोचला. अचानक त्याच्यावर डोक्यात खुरप्याने वार केला. त्यावेळी वडिलांना वाचवण्यासाठी मुलगी धावून आली. मात्र हल्ला रोखताना खुरप्याच्या वारात तिचे एक बोट पूर्णपणे तुटले. हल्ल्यानंतर अक्षय पाटील तिथून पळून गेला. जखमी झालेल्या वडील मुलीस तात्काळ मिरज शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून दोघांचेही उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांचे पोलीस निरीक्षक अजित सिद, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ रुग्णालयात दाखल झाले. या प्रकरणी हल्लेखोर अक्षय पाटील याच्या विरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रविवारी सुरू होती.